नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत करतो तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा आता 2000 नव्हे तर 3000 रुपयाचा येणार. संपूर्ण बातमी जाणून घेऊ. आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. योजना करो लोकप्रिय युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करायचं आहे. आपण जर पाहिलं तर दोन्ही योजनेच्या माध्यमातून हे वार्षिक जे आहे ते 12,000 रुपये भेटत असतात आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर 3 समान हप्त्यामध्ये थेट बँक खात्यामध्ये ही थेट जमा केली जाते आणि या रकमेचा वापर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसंबंधी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी होत असतो. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो, त्यांना त्यांच्या दैनिक खर्चाची सोय सुद्धा होऊ शकते. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जो जीवनमान आहे ते सुधारणा सुद्धा मदत होत असते आणि शेतकऱ्यांना या प्रकारचे ते थेट जो लाभ आहे तो भेटत असतो, म्हणजेच आधार संलग्न बँकेमध्ये भेटत असतो. एकंदरीत आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षा म्हणजे 7व्या हप्त्यासाठी. हा 7वा हप्ता जो आहे तो महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येत असतो आणि महाराष्ट्र सरकारने सुरू करण्यात आलेली ही योजना आहे. आणि ही योजनेचा जो लाभ आहे कोणत्या शेतकरी बांधवांना भेटतो ते आपण समजून घेऊ. मित्रांनो, आता ही PM किसान योजना जी आहे ती केंद्र सरकारची आहे आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता टाकण्यात आलेला आहे. 20वा हप्ता आताच जे आहे ते महिना झालं टाकलेला आहे आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत. नेमकं 3000 रुपयाचा हप्ता येणार की 2000 रुपयाचा, या संदर्भात संभ्रम आहे, तर ते दूर करण्याचा प्रयत्न करू. तर सुरुवातीस पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या योजना करो लोकप्रिय युट्यूब चॅनलला अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब बटन दाबायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने आता हप्त्याचं वितरण होणार आहे आणि अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत. अखेर हप्त्याचं थेट वितरण आता सुरू होणार आहे. आधार संलग्न बँकेमध्ये हप्ता पडण्यास आता लवकरच सुरू होईल. 2000 रुपयाचाच हप्ता येणार आहे मित्रांनो, 3000चा नव्हे, फक्त 2000 रुपयाच्या मध्ये आर्थिक बदल जे आहे ते अद्यापही करण्यात आला नाही, त्यामुळे 2000 रुपयाचाच हप्ता येणार.